ब्रिटिशकालीन सायन ब्रिज अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आता हा जुना ब्रिज तोडून इथे नवीन ब्रिज बांधण्यात येईल। आपण बघतोय की संपूर्ण ब्रिजला बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। एवढंच नव्हे, तर तो ब्रिजवरील रस्ता आहे तो देखील उघडून टाकण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणतं वाहन या ब्रिजचा वापर करू शकणार नाही। सध्या पुलाचे जे पादचारी मार्ग आहे त्यावरून आपण बघतोय की स्थानिक त्याचा वापर करताना दिसून येत आहेत। सायन धारावी बँड्राला सायन पूर्वेशी जोडणारा हा महत्त्वाचा ब्रिज आहे आणि हा ब्रिज बंद झाल्यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना इथल्या रहिवाशांना करावा लागू शकतो। तब्बल 110 वर्ष जुना असलेला ब्रिज खिळखिळा झाला होता। एवढंच नव्हे, तर मध्य रेल्वेच्या 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी हा ब्रिज तोडण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। जानेवारी 2024ला पहिली डेडलाईन होती, मात्र त्यानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुका असतील, शाळांच्या परीक्षा असतील, या सगळ्यांना बघता तब्बल 3 वेळा ही डेडलाईन पुढे ढकलण्यात आली। आता अखेर 1 ऑगस्टपासून हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। पुढील 4 ते 5 महिने जुना ब्रिज तोडण्याचं काम सुरू राहील आणि त्यानंतर इथे नवीन ब्रिज बांधण्यात येईल। मात्र तोवर हा ब्रिज बंद असल्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलेलं आहे। सायन हॉस्पिटल शेजारून जाणारा ब्रिज असेल किंवा मग BKC कनेक्टर असेल, या सगळ्या पर्यायी मार्ग वाहतूक पोलिसांनी सुचवलेले आहेत। तब्बल 2 वर्ष या संपूर्ण कामाला लागू शकतात। ब्रिज तोडून त्या ठिकाणी नवीन ब्रिज बांधायला लागू शकतात आणि तोवर मात्र इथल्या रहिवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल, यात शंका नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप कुलकर्णीसह सचिन गाड, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।